नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आपण आजचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन तुम्हाला देणार आहे। तर पहिला प्रश्न काय आहे तो बघूयात आपण। लक्ष द्या मित्रांनो, काय म्हटलंय त्यांनी तर की युक्रेनच्या पहिल्या स्वदेशी क्षेपणास्त्राचं नाव काय आहे आणि पहिला त्याचा स्वदेशी क्षेपणास्त्र आहे आणि त्याचं नाव आहे FP5 फ्लेमिंगो अशा पद्धतीचं ते क्षेपणास्त्र आहे। आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे युक्रेन आणि रशिया यांचं अनेक दिवसापासूनच असलेलं जे काही युद्ध आहे हे युद्ध कायमस्वरूपी चालूच आहे आणि त्यासाठी लक्षात घ्या या दोन्ही राष्ट्राला मोठ्या प्रमाणावर आर्थिक तुटीचा सामना करावा लागत आहे। तरी देखील हे जे युद्ध आहे हे युद्ध चालू आहे आणि या युद्धाच्या पार्श्वभूमीवर काय झालं होतं तर अमेरिकेने भारताला सांगितलं होतं की तुम्ही रशियाकडून काय घेऊ नका तर ऑइल घेऊ नका। आपण भारत काय करतो, आपलं राष्ट्र काय करत आहे तर रशियाकडून ऑइलची खरेदी करत होतो, आपण क्रूड ऑइल आपण घेतो त्यांच्याकडून। तर अमेरिकेचं म्हणणं काय होतं माहितीये का, अमेरिका म्हणत होती की तुम्ही रशियाकडून ऑइल घेणं बंद करा आणि आपल्याला रशियाकडून एकदम स्वस्तामध्ये ऑइल मिळतं आणि त्यासाठी आपण ते घेणारच, बरोबर आहे की नाही। कोणताही देश स्वतःचा फायदाच बघणार ना। आणि मग याचा फायदा घेतला आणि अमेरिकेने आपल्यावरती टॅरिफ लावलेला आहे आणि तो जो टॅरिफ आहे तो टॅरिफ किती आहे तर तो 50% टॅरिफ लावलेला आहे। ओके, लक्षात आलं तुम्हाला। सुरुवातीला त्यांनी 25% लावलेला होता आणि नंतर त्यामध्ये वाढ केली त्यांनी। अशा पद्धतीचा तो टॅरिफ लावलेला आहे, जवळपास आपल्यासोबत व्यवहारच बंद करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणि अमेरिकेचं म्हणणं होतं जर रशियाकडून ऑइल जर घेतलं नाही तर काय होईल माहितीये का, रशियाची जी आर्थिक बळकटी आहे ती कुठेतरी कमी होईल आणि या युद्धाला कुठेतरी विराम लागण्याचा प्रयत्न होईल असं अमेरिकेचं म्हणणं होतं। पण मित्रांनो, अमेरिका हा खूप पॉलिटिक्स करणारा देश आहे। ओके, डोनाल्ड ट्रम्प म्हणल्यावर काय तिथे त्या ट्रम्पला घेणं देणं नाही, काय नाही, ते वांदेच। आणि घ्या पुढे बघा, जगातील पहिला सिरेमिक वेस्ट पार्क कुठे चालू करण्यात आलेला आहे किंवा कुठे आहे म्हटलंय त्यांनी तर ते खुर्जा उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे। ओके, तेही लक्षात राहू द्या तो पार्क कुठे आहे तर जगातील पहिला सूर्योदय महोत्सव कुठे होणार आहे। आता बघा, लक्षात ठेवा तर हा जो सूर्योदय आहे हा होणार आहे डोंग अरुणाचल प्रदेश या ठिकाणी। पण एक मुद्दा लक्षात ठेवा, जगात सूर्य सर्वप्रथम कुठे उगवतो ते एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा। ओके, आणि भारतामध्ये कुठे उगवतो तर ते सर्वात प्रथम सूर्योदय होता अरुणाचल प्रदेशमध्ये। ठीक आहे, त्यानंतरचा आपण प्रश्न पाहूया काय आहे तर अलीकडे ओफेक 19 हा नवीन गुप्तचर उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला आहे ते सांगायचंय तुम्हाला। तर तो जो देश आहे मित्रांनो तो देश आहे इस्रायल हा देश आहे। आणि हा इस्रायल पण बघा, इस्रायल, पॅलेस्टाईन अशा प्रकारचे अनेक देश आज युद्धाच्या कचाट्यामध्ये सापडलेले आहेत। हे विशेष आहे। जागतिक शांतता कुठेतरी धोक्यात येते का काय हा प्रश्न या ठिकाणी कुठेतरी निर्माण होताना आपल्याला दिसून येतोय। नंतरचा प्रश्न काय आहे बघा, नुकतेच भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे जे एनडीए या आघाडीचे आहेत। एनडीए आणि एनडीए ही जी आघाडी आहे मित्रांनो, ही जी आघाडी या आघाडीला लीड करण्यासाठी भाजप हा पक्ष अतिशय पॉवरफुल आहे। ओके, आणि मग याच पक्षाचे CP राधाकृष्णन हे जे आहेत हे आता उपराष्ट्रपती म्हणून काम करणार आहेत आणि जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते, लक्षात घ्या सध्या पण त्यांच्याकडे राज्यपाल म्हणून कारभार आहे, त्याच्यामध्ये शंका नाही। ते जर बदललं की मी सांगतो लगेच। या अगोदरचे राष्ट्रपती जगदीप धनखड हे होते, बरोबर आहे असं। मग त्यांच्या अगोदरचे कोणते राष्ट्रपती जरा कमेंट करा बरं, सांगा मला। आता पुढे जाऊयात आपण। महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून सध्या कुणाची नियुक्ती कारभार कुणाकडे आहे, कोण सांभाळत आहे तर ते सांभाळत आहेत ना CP राधाकृष्ण, हेच यांच्याकडे सध्या तरी कारभार आहे। हा जर चेंज झाला ना मी डेफिनेटली तुम्हाला सांगेल की मग काय आहे तर
ओके, नंतरचा प्रश्न आपण बघूया. आता बघा इथे काय म्हटलंय, सागर माता मैत्री लष्करी युद्ध सराव. हा युद्ध सराव आहे आणि जो लष्करी युद्ध सराव आहे जो कुणामध्ये झाला, हे काय कोणत्या नावाने ओळखला जाणार आहे, तर सागर माथा मैत्री युद्ध सराव आहे तो. आणि जो कुठे होणार आहे, काय बघा कोणत्या देशामध्ये, भारत आणि नेपाळमध्ये. नेपाळ म्हणलं की लगेच तुम्हाला कळायला पाहिजे की ते कुठे आहे, काठमांडू या ठिकाणी आहे. ओके, लक्षात राहू द्या. आता आपण पुढे जाऊयात, नंतरचा जो काय प्रश्न आहे तो बघूयात. अलीकडे कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिलेला आहे, तर ते नेपाळचे पंतप्रधान, ज्यांचं नाव काय माहितीये का, त्या पंतप्रधानांचं आपण बऱ्याच वेळेस बोललोत रे. सांगा आता, तुम्हीच कमेंट करून सांगा ते अगोदरचे पंतप्रधान कोण होते. बरं ठीक आहे, मी अगोदरचे लिहून देतो. काय होते ते, KP शर्मा. आणि तुम्ही मला काय सांगायचं, ओली, KP शर्मा ओली. आणि तुम्ही मला सांगायचं आत्ताचे पंतप्रधान कोण आहेत म्हणून. ठीक आहे, चला पुढे जाऊयात आपण. नंतर थायलंड 32व्या पंतप्रधान पदी नुकतीच कोणाची निवड झालेली आहे ते सांगायचंय. तर अनुतीन चार्नविराकुल यांची नियुक्ती झालेली आहे, हे पण लक्षात राहू द्या. आलं लक्षात. आपण पुढे जाऊयात, नंतरचा जो काय प्रश्न आहे तो काय आहे बघूयात. एक शेवटचा प्रश्न, प्रोफेसर VK गोकाक हा जो पुरस्कार आहे तो या वर्षी कुणाला मिळाला आहे, तर तो मिळाला आहे मित्रांनो आनंद V पाटील यांना तो पुरस्कार मिळालेला आहे. अशा पद्धतीने हे जे मुद्दे आहेत हे खूप महत्वपूर्ण ठरतायत. तुम्ही निश्चितच हे प्रश्न चांगल्या पद्धतीने करा. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा.